प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यातील हजारो शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे। त्यामुळे हा महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विठ्ठल रखुमाईने द्यावी असं साकडं घालण्यासाठी शक्तीपीठ विरोधी कृती समितीची सद्बुद्धी दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली। कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून कोल्हापुरातील शक्तीपीठ विरोधी कृती समितीचे कार्यकर्ते पंढरपूरकडे रवाना झाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर सांगलीसह 13 जिल्ह्यातून जाणार आहे। त्यासाठी शासन स्तरावर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे। दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध दर्शवलाय। आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री पंढरपुरात शासकीय महापूजेसाठी येणार आहेत। अशावेळी मुख्यमंत्र्यांना हा महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी विठ्ठल रखुमाईने द्यावी असं साकडं घालण्यासाठी शक्तीपीठ विरोधी कृती समितीने पंढरपूरमध्ये सद्बुद्धी दिंडी काढण्याचं ठरवलंय। त्यासाठी कोल्हापुरातील शक्तीपीठ विरोधी समितीचे कार्यकर्ते पंढरपूरकडे रवाना झाले। माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख विजय देवणे, गिरीश फोंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं आणि त्यानंतर कार्यकर्ते पंढरपूरच्या दिशेने निघाले। ही रॅली पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर विठ्ठल रखुमाई मंदिरातील नामदेव पायरीवर अभिषेक घालून महायुती सरकारला साकडं घातलं जाईल।